मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत आपले चावट अण्णा कायग्रीन अण्णा यांचा लय बेकार लेग वर्कआउट. बघ बघ एक्सप्रेशन बघ. अण्णा लय चावट आहेत र. साधा सुद्धा वर्कआउट ना आज जरा पोट टमटमीत केला पाहिजे. ओट्स घेतले मस्त. च्या आईला पीनट बटर कुठे गेला? आई हा तर संपलेला आहे. चल मग आठवलं मला, अरे एक नवीन बॉक्स होता. तितक्याच प्रेमाने मस्तपैकी अशी त्याची अनबॉक्सिंग केली. निघणार लवकर तिच्या आईला. काही जण विचारतात हे खाण्यासाठी मिनिमम एज किती लागतं. अरे भाई, मॅगी खाताना तू कधी एज नाही बघितलीस. नाही चांगल्या गोष्टी खायला तुला एज आठवतं काय रे तू? जाऊ दे, यो हावरा बघ कसं घेचलते. प्रोडक्टची लिंक आपण बायो मध्ये दिलेली आहे. जा त्यांना माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. चल भाई सुरू करूयात. वर्कआउटला सुरुवात करतो आपण स्मिथ मशीन स्क्वॉटने. स्क्वॉट्सना जर प्रॉपर स्टिम्युलेशन द्यायचं असेल तर ही एक्सरसाइज बेस्ट अँड द बेस्ट. बहुतेक जणांना इथे खूप हेवी वेट मारता येतो. माझं उलट आहे, मी बार्बेल स्क्वॉटवर हेवी मारतो. या एक्सरसाइज मध्ये मला काय होतं काय माहिती, हेवी जातच नाही तिच्या आईला. भासो त्यात ते त्या दिवशीचे 18,000 किलो अजून अंगावरनं उतरले नाहीत. उठता बसता ते 18,000च आठवतंय. त्यात हे एक्सरसाइज मुळे आता कंबर पण दुखायला लागले तिच्या आईला. अवदसच लागले रे माग. मरो पुढली एक्सरसाइज मारू चल. लेग प्रेस. अण्णाचा आवट आहेत पण रागेट पण तेवढेच आहेत. अण्णा बोलतात त्या दिवशी शहाणपणा करून जो वेट मारलास आता पण तोच वेट मारायचा आहे. मग काय घेतला 200 किलो राग रागात मारला. आज तर भाई 2 रिपिटेशन जास्तच मारले. अण्णांचा इगो हर्ट झाला. अण्णांना बोललो जरा तो वेट काढा. चल तिच्या आईला, वेट तू मारलायस मग तूच अनलोड करायचा. भेंडी आयुष्यात गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण तिच्या आईला हा वेट अनलोड करायला कोणतरी सोबत पाहिजे रे. अर्धी एनर्जी तर यातच खपतय. त्यानंतर कायग्रीन अण्णा मारतात स्मिथ मशीनवर काफ रेजेस. इथे काफ रेजेस मारताना हॅमस्ट्रिंग टाईट का होतात समजत नाही. मे बी लोड काफवर सस्टेन न करता हॅमस्ट्रिंग वर ट्रान्सफर होतय. जाऊ दे, काहीतरी ट्रेन होतय ना. भासो. उसके बाद जबाबदारी का ओझा साथ में घेंगे और जय जरांगे बोल के डामरी रस्ते पे से लंजेस मारेंगे. भाई काय पण बोल, जरांगे पाटलांची हिंदी लय क्यूट आहे. हमरे को तुमरे को करने के बाद मी बसलो लेग एक्सटेन्शन मारायला. तितक्यात कोणतरी माझ्या पायाजवळ आला. मला वाटलं पाय पडतंय. तिच्या आईला रुमाल पडलेला. 4 चौघात इज्जत वाढली असती जिम मध्ये. ते पण नाही नशिबात. जाऊ दे, आपण आपल्या तांगड्या तोडू आणि लोळत लोळत घरी जाऊ. उसके बाद आपली आवडती एक्सरसाइज झोपून लेग कर मारलं. एक्सरसाइज करायला लय मजा येतं पण हॅमस्ट्रिंग बनायचं नाव नाही घेत. तुम्हाला दिसून नाही येत पण भाई आजच्या वर्कआउट मध्ये नासा अशा पिळल्या गेल्यात ना, तुम्ही वर्कआउट करूनच बघा. त्यानंतर दुसरीकडचा बटरफ्लाय बनवण्यासाठी कायग्रीन अण्णा मारतात लेग ॲबडक्शन. याने आपल्या दुसऱ्या बटरफ्लायचे पण पंख वाढतात. बाबा बाबा, बटरफ्लाय चांगला सुधलाय वाटतं. जाऊ दे, घरी जाऊन बर्फ लावायला लागेल. त्यानंतर शेवटची एक्सरसाइज सीटेड काफ रेजेस. तुमच्या जिम मध्ये ही मशीन नसेल तर तुम्ही स्टँडिंग मारू शकता. काय विषय नाही. चला आता जरा पंप चेक करूया. च्या आईला या पायावर केस आहेत का जंगल आहेत? कटिंग पण नाही दिसत नीट. पण केस काढल्यावर एक प्रॉब्लेम होतोय भाई, जीन्स नाही घालता येत. ती नवीन केस येतात ना डायरेक्ट जीन्स मध्येच घुसतायत. लय बेकार दुखतं तेव्हा, माहितीये काय. जाऊ दे, तुम्ही थोडीफार काय कटिंग दिसते ती बघा. आणि आजचे व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा. रोज अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.